सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तुमचं MHCDचं ॲडमिट कार्ड कसं फिलअप करायचं आहे, कोणते मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत, काय डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत, काय डिटेल्स तुम्हाला एक्झाम सेंटरवर जाऊन फिलअप करायचे आहेत, A to Z डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली शेवटपर्यंत बघा. अजिबात तुम्हाला ह्या व्हिडिओला स्किप नाही करायचं आहे, कारण की मध्ये अशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे की मे बी ती तुम्हाला माहिती नसेल. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली शेवटपर्यंत बघा. आणि अजून जर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक तुमचं ॲडमिट कार्ड दिलेलं असेल. हे तुमचं एक ओव्हरव्ह्यू आहे ॲडमिट कार्डचं, असं तुम्हाला ॲडमिट कार्ड दिलेलं असेल. आता ह्या ॲडमिट कार्डवरती जे पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत हे तुम्हाला सगळे चेक करून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिलं आहे, कॅन्डिडेट फुल नेम. तर कॅन्डिडेट फुल नेम तुमचं सगळं पुढे बरोबर दिलं आहे की नाही, जे पण तुमचे स्पेलिंग्स आहेत सगळे तुमचे बरोबर आहेत का, नेमचं स्पेलिंग, फादर्स नेमचं स्पेलिंग किंवा तुमचं सरनेम, जे पण तुमचे नेममध्ये स्पेलिंग्स आहेत हे सगळे करेक्ट आहेत की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर ह्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर हे तुम्ही अंडरटेकिंगमध्ये करेक्ट करू शकता. आता ते तुम्हाला कसं करेक्ट करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मे बी ह्याच्यावर मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. आता हे सगळ्यात पहिले तुमचं कॅन्डिडेट फुल नेम तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर और युजर नेम. इथे तुम्हाला रोल नंबर और युजर नेम इकडे तुम्हाला दिलेलं आहे. आता हे नक्की काय आहे, सो जेव्हा तुम्ही सीडच्या एक्झामला जाता त्यावेळी तुम्हाला समोर एक कॉम्प्युटर दिलेला असतो. त्या कॉम्प्युटरवरती तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाईप करायचा असतो. तर तिकडे ते युजर नेम तुम्हाला लागणार आहे, तर तेच युजर नेम तुम्हाला ह्या इकडे दिलेलं असेल तर हे युजर नेम तुम्हाला कॉम्प्युटरवर फिल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ और पासवर्ड, म्हणजे जे तुमची डेट ऑफ बर्थ आहे ही तुमची पासवर्ड असणार आहे. तर हे तुम्हाला पासवर्डच्या ठिकाणी एंटर करायचं आहे. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरसमोर बसाल तर हे डिटेल्स तुम्हाला तिकडे फिलअप करावे लागतील, तुमचं युजर नेम आणि तुमचा पासवर्ड. आता नक्की कॉम्प्युटरसमोर एक्झाम कशी द्यायची ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये प्रोव्हाइड करेन. एक मोस्ट व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती. बऱ्याच मुलांना ह्या व्हिडिओमुळे हेल्प झालेली आहे, तुम्हालासुद्धा हेल्प होणार आहे. तर त्याच्यामुळे ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप कंप्लीट डिटेल्स तुम्हाला एक्झामवर गेल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरवर कसं तुम्हाला आन्सर सिलेक्ट करायचे आहेत, कॉम्प्युटरवर तुम्हाला काय काय करावं लागतं हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल युजर नेम आणि पासवर्डचं सेक्शन. तर ते जे युजर नेम आणि पासवर्ड आहे तेच तुम्हाला ह्या इकडे दिलेलं आहे. तुमच्या युजर नेमच्या ठिकाणी हे एंटर करायचं आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी जी तुमची डेट ऑफ बर्थ आहे तर ती तुम्हाला एंटर करायची. आता त्यानंतर डेट ऑफ CET एक्झामिनेशन, तुमची CETची एक्झाम कुठल्या तारखेला कंडक्ट होणार आहे. आता ज्या मुलाचं हे ॲडमिट कार्ड आहे त्या मुलाची एक्झाम 29 एप्रिलला कंडक्ट होणार आहे. म्हणजे ह्या मुलाला 29 एप्रिलला त्याची CETची एक्झाम द्यावी लागणार आहे. आता त्याच्यानंतर एक्झामिनेशन टाईम, कुठल्या टाईमला त्याची एक्झाम असणार आहे, नक्की मॉर्निंग शिफ्ट असणार आहे की आफ्टरनून शिफ्ट असणार आहे. तर ह्या कॅन्डिडेटची एक्झाम 9 AM पासून ते 12 PM पर्यंत कंडक्ट होणार आहे. 3 आवर्सची ही एक्झाम असणार आहे. आणि या 3 आवर्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्टची एक्झाम त्याला द्यावी लागणार आहे. म्हणजे ह्या मुलाची एक मॉर्निंग शिफ्ट आहे, कारण की याची एक्झाम सकाळी 9 वाजल्यापासून चालू होते ते दुपारी 12 वाजेपर्यंत. आता त्याच्यानंतर दिलं आहे तुम्हाला रिपोर्टिंग टाईम ॲट CET एक्झामिनेशन सेंटर. म्हणजे जे पण तुमच्या CETचे एक्झाम सेंटर आहे ते एक्झाम सेंटरला किती वाजल्यापासून तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, म्हणजे किती वाजल्यापासून तुम्हाला त्या तिकडे पोहोचायचं आहे. तर ह्या इकडे त्याला टाईम दिलेला आहे 7:30 AM. तुम्ही इकडे चेक करू शकता की एक्झाम आहे 9 AM पासून, बट रिपोर्टिंग टाईम जरा लवकरच दिला आहे जो आहे 7:30 AM. कारण की CETच्या एक्झामला तुम्हाला 1 ते अर्धा तास आधीच आतमध्ये घेतात. त्या तिकडे तुम्हाला कॉम्प्युटरसमोर बसवलं जातं, तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे रीड करायला लावतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला CETच्या एक्झामला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. इकडे तुम्हाला गेट क्लोजर टाईम पण दिलेला आहे, म्हणजे किती वाजेपर्यंत CET एक्झाम सेंटरचा गेट ओपन असणार आहे. तिकडे तुम्हाला 8:30 AM दिलेलं आहे. म्हणजे फक्त 8:30 वाजेपर्यंत तुमची CETची एक्झामचे जे पण काय सेंटर आहे त्याचा गेट ओपन असणार आहे. 8:30 नंतर सगळे गेट्स बंद होतील. 8:30 नंतर जर तुम्ही एक्झाम सेंटरला पोहोचलात तर तुम्हाला आतमध्ये घेणार नाही आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे 7:30 AM पासून ते 8:30 AM पर्यंत. ह्या टाईममध्ये तुम्हाला एक्झाम सेंटरवरती पोहोचायचं आहे. तिकडे सगळी तुमची चेकिंग वगैरे होते, जे पण की तुम्ही मोबाईल वगैरे आणला नाही आहेत ना, तुमचे पॉकेट्स वगैरे चेक होतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरसमोर बसवलं जातं आणि त्या कॉम्प्युटरसमोर तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे रीड करायला लावतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर 7:30 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला CET एक्झाम सेंटरला पोहोचायचं आहे. जर तुमची आफ्टरनून शिफ्ट असेल तर तुम्हाला आफ्टरनून शिफ्टसाठी पण तुम्हाला रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजर टाईम दिलेला असेल. तर त्या टाईममध्येच तुम्हाला त्या एक्झाम सेंटरवरती पोहोचायचं आहे, तुम्हाला लेट करायचं नाही आहे. जर तुम्ही गेट क्लोजर टाईम जे पण काही दिलेला आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही अजून लेट पोहोचलात तर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या आतमध्ये घेणार नाही आहेत. नंतर तुम्ही किती पण रडलात, किती पण तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केलीत तरी तुम्हाला आतमध्ये घेणार नाही आहेत.
बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये स्ट्रिक्ट असतं, हे तुम्हाला अजिबात आतमध्ये घेत नाहीत. तर त्याच्यामुळे हा टाईम तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. तुम्हाला लवकरात लवकर CETचे एक्झाम सेंटरला पोहोचायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली काय काय अजून डिटेल्स दिलेले आहेत, जसे की क्वेश्चन पेपर लँग्वेज, जी पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये लँग्वेज सिलेक्ट केली होती ते तुम्हाला इकडे दिलेलं असेल, जसे की इंग्लिश. नंतर नेम ऑफ कोर्स, कुठला कोर्स म्हणजे कुठला सब्जेक्ट ग्रुप तुम्ही सिलेक्ट केला आहे, तसं PCB ग्रुप. नंतर जेंडर काय आहे तुमचं, मेल. ॲप्लिकेशन नंबर, जो पण तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल तर तो तुम्हाला इकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर PWD, पर्सन विथ डिसेबिलिटी. जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये येस सिलेक्ट केला असेल तर येस येईल, नाहीतर नो येईल. नंतर डिसेबिलिटी टाईप नॉट ॲप्लिकेबल. एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड, जर तुम्ही एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्डला येस किंवा काय केलं असेल तर ते तुम्हाला इकडे दिलेलं असेल. जर नो केलं असेल तर इकडे नो दिलेलं असेल. जर स्क्राईब रिक्वायर्ड असेल तर येस. जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये येस सिलेक्ट केलं असेल तिकडे येस येईल, नाहीतर नो. सो इकडे जे पण काही डिटेल्स आहेत हे तुम्हाला नीट चेक करून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यानंतर राईट साईडला तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर दिलेली असेल. जो पण फोटोग्राफ आणि सिग्नेचर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्ही अपलोड केला होता तर तेच तुम्हाला इकडे प्रिंटआउट होऊन आलेलं असेल. आता ह्याच्या खाली अजून एक बॉक्स दिलेला आहे. आता ह्या बॉक्समध्ये काय लिहून दिलं आहे तर ते तुम्ही नीट ऐका. प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साईन अक्रॉस इट. म्हणजे तुमचा रिसेंट कलर फोटो आहे हा तुम्हाला इकडे तुम्हाला स्टिक करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉस तुम्हाला साईन करायची आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतो. सो असं मला एक तुमचा कलर फोटो इकडे तुम्हाला स्टिक करायचा आहे आणि ह्याच्या अक्रॉस साईन करायचे. आता अक्रॉस साईन करायचे म्हणजे काय, अक्रॉस साईन करायचे म्हणजे अर्धी साईन तुमची फोटोच्या बाहेर आली पाहिजे आणि अर्धी साईन तुमची फोटोच्या वरती आली पाहिजे. आता जी साईन तुम्ही इकडे करणार आहात ती साईन तुमची ह्या वरच्या साईनसोबत मॅच झाली पाहिजे. असं नाही चालणार की इकडे तुम्ही वेगळी साईन केलेली असेल आणि इकडे तुम्ही वेगळी साईन कराल, असं नाही चालणार. असं जर केलं तर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या आतमध्ये एंट्री देणार नाही आहेत. तर त्याच्यामुळे जशी मी वरती साईन केली असेल तशीच तुमची खाली साईन पण आली पाहिजे. आता ही साईन तुम्हाला कशी करायची आहे, अर्धी फोटोच्या बाहेर आणि अर्धी फोटोच्या वरती, कारण की ही साईन अक्रॉस इट दिलेलं आहे. सो अर्धी तुमची फोटोच्या बाहेर आली पाहिजे साईन आणि अर्धी साईन तुमची फोटोच्या वरती आली पाहिजे. आता एक मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतोय. ही साईन तुम्हाला कशी करायची आहे, अर्धी साईन तुमची फोटोच्या बाहेर आली पाहिजे आणि अर्धी साईन तुमची फोटोच्या वरती. आता ही मी एक्झॅक्ट साईन तर नाही करू शकलो, बट तुम्हाला एक्झॅक्ट साईन करायची आहे. जशी तुम्हाला वरती साईन दिलेली असेल तशीच तुमची साईन खाली आली पाहिजे. जर डिफरन्स असेल तर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या आतमध्ये एंट्री घेताना तुम्हाला काय काही डिफिकल्टीज होऊ शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही एक्झॅक्ट साईन करायचा ट्राय करा आणि साईन अक्रॉस इट, अर्धी साईन फोटोच्या बाहेर आणि अर्धी साईन तुमची फोटोच्या वरती. तर अशी तुम्हाला साईन करायची आहे. आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता ह्या इकडे पण बऱ्याच मुलांना डाऊट असतात की दादा जो फोटो मी ॲडमिट कार्डमध्ये अपलोड केला होता, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जो फोटो मी अपलोड केला होता, जसा की जो फोटो इथे आता प्रिंटआउटहून आलेला आहे, बट हा फोटो आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तर मी ह्या इकडे दुसरा फोटो पेस्ट करू शकतो का? तर हो, तुम्ही दुसरा पण फोटो इथे पेस्ट करू शकता, बट तुमचा जो रिसेंट फोटो असला पाहिजे. रिसेंट म्हणजे काय की तुम्ही नुकता काढलेला तुमचा फोटो ह्या इकडे असला पाहिजे, तोच फोटो तुम्हाला इकडे लावायचा आहे. कारण की काय होतं की जेव्हा तुम्ही CETचे एक्झाम सेंटरवरती जाता तेव्हा तुमचा तो फोटो आणि तुमच्या फेसला चेक केलं जातं की ह्या फोटोमध्ये जो माणूस आहे, जो पर्सन ह्या फोटोमध्ये आहे तोच पर्सन तुम्ही आहात का, तर ते तुमचं चेक केलं जातं. तर त्यामुळे तुमचा रिसेंट फोटो तुम्हाला ह्या इकडे अपलोड करायचा आहे, तुम्हाला पेस्ट करायचा आहे. आता बरेच मुलं बोलतील की दादा हे आम्हाला कॉम्प्युटरवरच करायचं आहे का? तर नाही, तुम्हाला आधी ह्या ॲडमिट कार्डची अशी इथे प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. जसं तुमचं इकडे ॲडमिट कार्ड दिलेलं आहे तर असं एक ॲडमिट कार्डची प्रिंटआउट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फेविकॉलनी तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे, रिसेंट कलर फोटो, तर तो फोटो तुम्हाला इकडे स्टिक करायचा आहे. तर हे तुम्ही स्टिक केल्यानंतर तुम्ही ॲडमिट कार्ड तुमच्या एक्झाम सेंटरवरती घेऊन जाऊ शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला इकडे CET एक्झाम सेंटर डिटेल्स, तुमची CETची एक्झाम सेंटरची डिटेल्स दिलेले असतील की नक्की तुमची एक्झाम सेंटर कुठे आहे, एक्झाम सेंटरचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला इकडे दिलेला असेल. तर इकडे जो पण तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला नीट वाचायचा आहे, केअरफुली वाचायचं आहे की नक्की तुमची एक्झाम सेंटरची काय काय डिटेल्स इकडे तुम्हाला दिलेले आहेत. नक्की तुमची एक्झाम सेंटर काय आहे, कुठे हे एक्झाम सेंटर लोकेटेड आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहिती करून घ्यायची असेल तर जी पण तुम्हाला इकडे लोकेशन दिली आहे ती पूर्ण लोकेशन तुम्ही कॉपी करा आणि गुगल मॅप्सवरती पेस्ट करा. गुगल मॅप्सवरती तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन पॉईंट आउट करून मिळेल की तुमची ह्या लोकेशनला तुमची एक्झाम सेंटर आहे आणि ह्या लोकेशनला तुम्हाला पोहोचायचं आहे. तर हे लोकेशन नीट तुम्हाला बघायचं आहे, नक्की ॲड्रेस बघून घ्यायचं आहे. कारण की भरपूर मुलं ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. कारण की कसं असते की भरपूर असे काय काही कॉलेजेस आहेत त्यांचं नाव सेम असतं बट ते वेगवेगळ्या लोकेशनमध्ये लोकेटेड असतात, त्याच्या ॲड्रेसमध्ये थोडाफार डिफरन्स दिलेला असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण ॲड्रेस नीट वाचून घ्यायचा आहे. तो ॲड्रेस नक्की कुठे लोकेटेड आहे, हे कॉलेज नक्की कुठे लोकेटेड आहे ह्याची पूर्ण तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्या दिवशी तुम्हाला त्या इकडे एक्झाम द्यायला जायचं आहे. तर तुम्ही एक्झाम सेंटरचा ॲड्रेस पण नीट चेक करून घ्या. त्याच्या खाली तुम्हाला काय काय नोट वगैरे दिलेलं आहे की तुम्हाला एक्झाम सेंटरवरती काय काय डॉक्युमेंट्स आणायचे आहेत. जस्ट तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की तुम्ही एक्झाम सेंटरला जाताना
सगळ्यात मेन म्हणजे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर कार्ड, बँक पासबुक हे आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला एक्झाम सेंटरला जाताना घेऊन जायचे आहेत. सगळे आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचे आहेत. ह्याच्यापैकी कुठेतरी एक आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, वोटर आय डी कार्ड असेल तर तुम्ही वोटर आय डी कार्ड घेऊन जाऊ शकता. तर हे तुम्ही आय डी कार्ड जे आहेत हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर हे तुम्ही नोट प्लीज एकदा नीट वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाऊ शकता. आता त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे. आता ह्या बॉक्समध्ये काय दिलं आहे, कॅन्डिडेट सिग्नेचर, म्हणजे तुम्हाला ह्या इकडे तुमची साईन करायची आहे. बट आत्ता लगेच ती साईन करायची नाही आहे. त्याच्या खाली पण तुम्हाला नोट काय दिले तर ते तुम्ही वाचून घ्या. टू बी साइन्ड इन द फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल त्या एक्झाम सेंटरवरती एक इन्व्हिजिलेटर असेल तर त्या इन्व्हिजिलेटरच्या समोरच तुम्हाला इकडे साईन करायची आहे. घरीच तुम्हाला साईन करायची नाही आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती पोहोचाल तेव्हा तुम्हाला त्या तिकडे एक इन्व्हिजिलेटर असेल, म्हणजेच एक सुपरवायझर असेल, जो तुमचे सगळे डॉक्युमेंट्स, तुमचे ॲडमिट कार्ड वगैरे चेक करेल आणि त्याच्यासमोर तुम्हाला हे इकडे साईन करायची आहे. आधीच तुम्हाला इकडे साईन करायची नाही आहे, इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला साईन करायची आहे. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. तुम्ही घरीच तुम्ही ही साईन करू नका. हा बॉक्स तुम्हाला ब्लँक ठेवायचा आहे. एक्झाम सेंटरवर जाऊनच तुम्हाला ह्या बॉक्समध्ये साईन करायची आहे. सो जेव्हा तुम्हाला इन्व्हिजिलेटर सांगेल की तुम्ही इथे सिग्नेचर करू शकता तर तुम्हाला इकडे तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. जस्ट मी वरती सिग्नेचर केली होती तशीच सिग्नेचर तुम्हाला हे इकडे करायची आहे. तुम्हाला वेगळी सिग्नेचर करायची नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हिजिलेटर इकडे तुमची साईन करेल. जो पण इन्व्हिजिलेटर असेल त्याची साईन तो इकडे करेल आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत. जे तुम्ही पेजेसचे इन्स्ट्रक्शन आहेत ते वाचू शकता. प्रत्येक इन्स्ट्रक्शन तुम्ही नीट वाचा, कारण की ही सगळी इन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला नीट वाचायचे आहेत. जे पण तुमचं व्हॅलिड आय डी प्रूफ आहे तर ते तुम्हाला कॅरी करायचं आहे एक्झामला जाताना. तर असं तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड ते फिलअप करायचं आहे. अजिबात ह्याच्यामध्ये कुठलीही मिस्टेक करायची नाही आहे. जर तुम्ही मिस्टेक केली तर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या आतमध्ये एंट्री मिळणार नाही. तर त्याच्यामुळे अजिबात तुम्ही मिस्टेक करू नका. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी साईन आहे ही एक्झाम सेंटरवर गेल्यानंतरच करायची आहे. आधीच तुम्हाला साईन करायची नाही आहे. बरीच मुलं काय करतात, आधीच घरी असल्यावर ती इकडे साईन करून जातात, खाली वाचत नाहीत की ही त्यांना साईन सेंटरवर जाऊन करायची आहे. नंतर एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे तुम्ही हे नीट करायचं आहे. जे पण तुमचं ॲडमिट कार्ड आहे हा तुम्ही केअरफुली फिलअप करायचं आहे. इकडे तुम्हाला साईन अक्रॉस इट, अर्धी साईन तुमची बाहेर आली पाहिजे, अर्धी साईन तुमची फोटोच्या वरती आली पाहिजे. तर अशी तुम्हाला नीट इकडे साईन करायची. आता भरपूर मुलांचे इकडे प्रश्न असतात की दादा मी ॲडमिट कार्डचं कलर प्रिंट काढू की ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढू. सो बघा, सीडचं असं कुठे इन्स्ट्रक्शन नाही आहे की तुम्हाला कलर प्रिंटच काढायचं आहे किंवा तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटच काढायचं आहे. असे कुठले काही इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत. बट मी तुम्हाला एक रेकमेंड करेन की तुम्ही कलर प्रिंट काढा. कारण की कसं आहे की तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला तुमचा फोटोग्राफ पण दिलेला आहे. तर हा जो फोटोग्राफ आहे हा कलर प्रिंटमध्ये नीट प्रिंट आउट होऊन येईल आणि तुमचे जे पण काही डिटेल्स आहेत हे पण नीट विजिबल असतील. तर त्याच्यामुळे एक कलर प्रिंट काढून ठेवा. बाकीची तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढली तरी पण चालेल. बट माझं एक रेकमेंडेशन असेल की तुम्ही कलर प्रिंट नीट काढा, कारण की त्याच्यामध्ये सगळं विजिबल असतं. आणि तुम्हाला ॲडमिट कार्डची प्रिंट काढायची आहे. भरपूर मुलं बोलतात की दादा तू अशी इथे साईन वगैरे दाखवली आहे, अशी तू इथे फोटो वगैरे इथे लावून दाखवलं आहेस, तर असं मला करायचं आहे का? तर नाही. आधी तुम्हाला ॲडमिट कार्डची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे फोटो वगैरे पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला साईन करायची आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही केअरफुली आधी फोटो वगैरे नीट चिटकवा. पहिले तुम्ही ॲडमिट कार्डची प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फोटो वगैरे चिटकवा. सो गाईज, आय होप हे सगळे डिटेल्स तुम्हाला कळलेले असतील. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आता ॲडमिट कार्डवरती मिस्टेक असेल तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, ती मिस्टेक तुम्ही कशी करेक्ट करू शकता ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन. एक अंडरटेकिंगचा फॉर्म भरावा लागतो, तर तो फॉर्म नक्की कसा भरायचा आहे तर ते मी त्याच्याकडे एक सेपरेट व्हिडिओ बनवीन. तर त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. जर मला पर्सनली डाऊट विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.